नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. ते देखील आपल्या कोकणातल्या भात शेतीमधून. आणि भात शेतीला सध्या सीझन आहे ते भात शेती लावेलची. आणि तुम्ही पाहू शकता इकडं पाठीमध्ये तिकडे लावून देखील झालं आहे. इकडं काल राब खणलेला एक. सो आजचा माझा दुसरा दिवस आणि आजचा आमचा शेतीचा चौथा दिवस आणि तो देखील लास्ट दिवस. आज संपूर्ण लावून होणार आहे, कारण का एकच शेत बाकी आहे. हा एकच शेत बाकी आहे. बघा हा एक झालेला आहे, त्याच्यात वरती एक झाला आहे आणि तिथे खासरी एक छोटीशी आहे ती एक देखील झालेली लावून. आणि काल हा देखील एक लावून झाला आणि हा राब खणून झाला. सो काल जास्त माणसं नव्हती, 3-4च माणसं होती आणि आज जवळजवळ 5-6 माणसं आहेत. म्हणजे हा लवकरच लावून ठेवला पाहिजे. बघू आता किती लावून होते. पहिल्यांदा मूठ बाहेर काढते, काढून घेतो, त्यानंतर चिखल करायला घेतो. असं विचार करतो. तिकडे जर चिखल केला मी ना, ह्या साईडला जर मी चिखल केला तर मूठ तिकडे ठेवायला होतील, त्या साईडला चिखल केला तर तिकडे मूठ ठेवायला होतील, बाकी बांधावरती काढतील. आणि मग डायटाला फोडूनच नाही परत मग चिखल करायचं आहे. सो असा आजचा आपला दिवस आहे, ज्याच्यामध्ये आजच्या आपली लावणी संपूर्ण समाप्त होणार आहे. सो चला आता आपण देखील आपल्या कामाला सुरुवात करूया. तुम्हाला मी टाईमलेसमध्ये देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल की ट्रॅक्टर चालू असेल. त्या दिवशी मी काय ट्रॅक्टर चालवला पण मी व्हिडिओ शूटिंग केली. मंगेशने देखील चालवला, म्हणजे वसंतदादांनी देखील चालवला, मामाचा मुलगा होता त्यांनी देखील चालवला. जितेंद्रच होतं, ट्रॅक्टर काय धरलं हातामध्ये घेतला नाही. सो त्या दिवशी भरपूर काम केलं बऱ्यापैकी. म्हणजे असं वाटत नव्हतं आम्हाला तेवढं काम होईल. 2 शेतं लावून सनी का माणसं कमी होती. नंतर शेवटीला दुपारी जेवणच्या नंतर म्हणजे 3 वाजेपासून माणसं वाढली होती, 2 माणसं नंतर वाढली होती. सो चला आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. चला आपण आता इकडे आपला ट्रॅक्टर ठेवलेला आहे. सो पहिल्यांदा मी ट्रॅक्टरचं टायर काढून तिथं फाल लावायचे आपल्याने. सो ही फाल लावून घेतो आणि त्यानंतर चिखलाला सुरुवात करतो, कारण फाल पहिल्यांदा लावावं लागतील. तर एकट्याला तर जमणार नाही. बघा कसं ते प्रयत्न करून मी चेंज करून घेतो पहिल्यांदा टायर आणि नंतर फाल लावून घेतो त्याची. तर काय अशा वेगवेगळे ट्रॅक्टर चालू आहे आणि त्या साईडला आमचं मूठ काढायला बाकी चालू आहे. तुम्ही आता टाईमलेसमध्ये बघितलं असेल की कशा प्रकारे आम्ही काम करतो. पूर्ण घामातून झालं, गरम झालेलं आहे, पूर्ण घाम फुटलेला आहे, कारण का पाऊस नाही, इकडं ऊन आहे बघा किती. त्याच्यामुळं भरपूर गरमी होते आणि घाम फुटतो. तो आता चला आता इकडे मूठ काढला, तिकडे डायटाचा चिखल करतो. एवढा चिखल झालेला आहे, त्या साईडला चिखल केलं आहे, तेव्हा त्या साईडला तिकडे चिखल केलं आहे, म्हणजे त्या साईडला आता लावायला होईल. मग मी डायटा फोडून चिखल करून घेतो. तोपर्यंत एवढं चिखल तर केलेलं आहे मी. हे बघा इकडे एक लावायला सुरुवात चालू आहे आणि ह्या साईडला दिसत नाही का. हा हे बघा हे बघा हे बघा इकडे देखील माणसं आहेत ना लावायला. सो आणि आता इकडे थोडं लावून देखील झालं आहे. चिखल देखील पूर्णपणे झालेला आहे, सर्वच त्याचा चिखल झालेला आहे. जास्त विमानचं आवडलं आहे, कुठे समजत नाही, ढगांच्या आड या कुठेच समजत नाही. चला पहिल्यांदा मी ना ते बांधावरती ना सर्व मूठ आहेत ते पहिल्यांदा पांगून घेतो. ह्याची ते हे बघा एवढं सर्व जे हे मूठ आहेत ना, पहिल्यांदा ते हे पांगून घेतो आणि त्यानंतर लावायला चालू करतो. तिकडे पांगवलेत, कारण पहिल्यांदा मूठ पांगवलं म्हणजे लावायला समजतो कसं लावायला. बघा माझ्यावरती मला लेंगा आहे, लेंगा घालायला लागेल. चिखल करायला लेंगा फायदे पडतो मला लेंगा बघा. चला आता आपण पहिल्यांदा मूठ पांगवलं घ्या. चला गाय आता तुम्हाला दाखवतो. भाकरी खाल्याच्यानंतर मी मूठ पाहून घेतलं, त्यानंतर लावेल देखील बऱ्यापैकी आता झाले. सो आमचा विचार आता वाजलेत 1:45 वाजलेला आहे. 1:45 वाजलेला. त्याचा विचार असा आहे की बऱ्यापैकी लावून झाला पाहिजे, म्हणजे 105 लास्टपर्यंत गेली पाहिजे, म्हणजे जेवल्याच्यानंतर आम्हाला थोडक्यातच राहणार आहे. पण आता इकडून नाही बघा आता एवढं तर लावून हे पात त्या तिकडे नाही म्हणजे लावीत तिकडं. आणि हा भाग आता कमी, एकदम कमी सामान काय एवढं जास्त नाही. आणि आज फायनली अंकिता देखील आलेली. आज नाही आली, काल आली होती, काल मी नव्हतो. आणि फायनली आज भरपूर दिवसानंतर अंकिता कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेल आपल्या चॅनलवरती. त्याचं कारण देखील तुम्हाला माहिती आहे, कारण अंकिताचे पप्पा वाढले त्याच्यामुळे ती बरेच दिवस कॅमेरामध्ये आली नव्हती. आपण देखील ब्लॉग जास्त काही बनवलं नव्हते. चला आता तुम्हाला टाईमलेसमध्ये मी दाखवतो कशा प्रकारे लावलं घेतात ते. जेवायला बसलो, मासे आहेत, सुके मासे आणि अंडा. हे बघा अंकिता आज बिड्डा आहे,
मंगळवार. आणि सर्व जेवायला बसलं तिकडं. मासं कोण शिकारी इकडं आईच्या अंडा आणि पिंड आहे. चिकन काय ना आज मासं खातो. त्या दिवशी खाल्ला मी रविवारीच होतं ना. हां रविवारी खाल्ला आम्ही चिकन. तर आज मासे जास्त जेवण जातो चिकन. गाय तिकडं वाफा केला होता, बी पेरला होता बघा. आता तुम्हाला दाखवतो. स्वतः आपले जेवणचं झालं. जेवण झाल्याच्यानंतर नंतर बघा इकडे काय केलं ते दाखवतो बघा. हे जे हा जे बी दिसतो ना हा मूग आहे. घरी मूग खाली पडले त्याच्यामुळे इथं आणून टाकले. त्यानंतर मिरची माठाची भाजी तर काही झालीच नाही. तर गवतच जास्त दिसतं याच्यामध्ये. मिरचीचा बी कुठे कुठे दिसतोय, नाही तर दुसरा इकडे काहीच दिसत नाही याच्यामध्ये. आणि तिथं एक कारंजाचा एक ताणा दिसतो बघा. बोरचे झाड आहे. त्याच्यानंतर हा काय समजत नाही कोणता आहे. फलच भरपूर मोठं झालं सध्या आता. आणि हे आपले नजारा भात शेतीचा. तर आता तेवढं दिसतं नाही इकडे समोर. तेवढं लावायचं बाकी. आणि हा समोर सिधाचं झाड आहे ना तो तोडलेला आहे. का तर भरपूर मोठी फांदरला होतो त्याच्यामुळे त्याला तोडून टाकला. तोडून छाटला नवीन मस्त फुटलं छान असं. हे बाई इकडे डॉगेज बाई याला डॉगेज बाई. तो पाऊस पडतो आणि मी निघालो इकडे ते फिरायला आलो. म्हणजे मालामध्ये कंट्रोलीचं ताणं बघतो. कंट्रोली बघतो. गेल्या वर्षी भरपूर कंट्रोली खाल्ली. ह्या वर्षी काही कंट्रोली काय खायला भेटली नाही. तो कुठे दिसतात की ती देखील बघतो. आता आपला 1-1.5 तासाचं काम फक्त बाकी. तो झाल्यानंतर आपण निघून घरी जाणार आहोत. त्याच्यानंतर गेलो तर कशाला वगैरे गेलो तर बघूया आपण. नाही तर मग काय नाही घरीच आराम करू. हे बघा इकडे ताणं दिसला. या ताणाला काही कंट्रोल दिसत नाही बघा. तो फुल आहे म्हणजे एक फुलच बघतो त्याला बाकी काहीच नाही. हा पूर्ण परिसर जो आहे ना हा कंट्रोलिंगसाठी फेमस आहे. पण ह्या वर्षी आमच्या इकडे कंट्रोल म्हणजे ते देखील आम्हाला विचार पडलं. खायला पण भेटणार नाही एकदा पण. हे बघा कंट्रोलच नाही यावर्षी. काहीच दिसत नाही बघा. जिथं जाईल तिथे बघा कानं पूर्ण असं रिकामेच आहेत. म्हणजे यावर्षी कंट्रोली काय खायला भेटणार नाही आपल्याला. आणि पाऊस भरपूर आला त्याच्यामुळे आता आपण पण जाऊया आणि लावायला सुरुवात करूया. हे बघा बघितलं असं तुम्ही. हे बघा ना हे बघा इथं देखील ताण आहे. याला काहीच नाही. हे बघा हे बघा दिसतच नाही काहीच नाही म्हणजे कंट्रोलच नाहीत. आणि ह्या साईडला गेला आपले पतारे सर संभाजी पतारे त्यांचं देखील तिकडे लावणी चालू आहे शेतावरती. त्यांच्या देखील भाई काही दिसलं ना शाळेमध्ये गेला असेल त्याच्यामुळे तो नव्हतं तिथं. बाकी घरची फॅमिली होती. हे बघा आता इथे एक कुठं ताणच आहे बघा. छोटासा बघायला भेटला कंट्रोल आहे बघा. हे बघा एक कंट्रोल बारूकचा बघायला भेटला. तो एकदम छोटा आहे. आणि दुसरा कोणता आहे त्याला काय बद्दल माहीत नाही. हां तेव्हा तिथं पण एक दिसतोय बारूकचा मग दाखवतो बघा. किती बारीक आहे बघितला. हे बघा पहिला कंट्रोल. हे बघायचं तर एवढं बाकी आहे लावायचं अजून. सो एवढं लावून घेऊ मग त्यानंतर आपण घरी जाणार आहोत. तोपर्यंत आता एवढा लावून घेणार आहोत. इकडे ही आपली लावून झालेली भात शेती जी की खूप छान दिसते. जर आता असं बघाल तुम्ही तर क्रॉस दिसतो तुम्हाला ना. एक तुम्ही जर 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला जर आल्यानंतर मी इकडे दाखविलंच कसं एकदम उभा राहील मस्त भात. हे बघा गाय आता बऱ्यापैकी लावून झाला. आता एवढंच कोपरा बाकी आहे बघा. आपण जेवण आल्यापासून इकडून असं बाकी लावून घेताना एवढंच कोपरा बाकी आता. त्याच्यामुळे आता आपला लवकर होऊन जाईल. आता वाजले 4:15 म्हणजे एक 15 मिनटात होऊन जाईल आहे ते. तर गाईस तुम्ही देखील पाहू शकता आपली लावणी फायनली झालेली आहे पूर्णपणे. आता स्वयंपाक इकडं हा बाकी 10 पूर्ण केला. त्यानंतर तो खालचा गेला लास्ट एकदा तुम्हाला हा एक वरती एक खासरी तिकडे ती बारकी छोटी खासरी. त्यानंतर हे बघा साईडला एक. सो चला आता आम्ही निघालो होतो घरी जायला. आता पहिल्यांदा जाऊन ट्रॅक्टर घेतो. ट्रॅक्टर जाऊन मस्त तिथं ओल्यावरती मस्त धुवून घेतो एकदम चकाचक त्याला करतो. आणि त्यानंतर आपण घरी जाऊया. घरी बघूया काय आहे का त्याची. नाही इकडे काय खातात काय माहिती. वाटाणा खातात चणं खातात चणं खातात वाटाणा काय हरभरा चणं खातात. आणि पाऊस पडतो आणि पावसात मोबाईल देखील भिजतो माझा. चला काय जातं शेतावरनं घरी आलो. आंघोळीकडे धुतली ट्रॅक्टर धुतला त्यानंतर घरी आलो. आंघोळ धुतली आणि चहा घेतला. इकडे चहा घेतला आहे. चहा कशामध्ये दिला आहे पहा. आणि त्यानंतर
पुरणपोळी हे चहाबरोबर खायला पुरणपोळी. खूप दिवसानंतर पुरणपोळी खातोय मी आज. चला या तुम्ही देखील चहा घ्यायला. चहा घेतल्यानंतर बघू दुसरं काय प्लॅनिंग होते का आजच्याचं कसं काय ते बघायला लागेल ना. गाईज आता आपण आलो होतो नेरळमध्ये आणि नेरळमध्ये बघितलं आजचा बुधवार म्हणजे बुधवारचा बाजार देखील. चला पावसाळी बुधवारचा बाजार आहे. पावसामध्ये बुधवारचा बाजार फिरतोय म्हणजे फिरतो जसं की इकडे मला एक काम होतं ते आलं होतं. आता गाडी तिकडे लावली आपण. आता इकडून आपण पुन्हा जाऊया तिकडे गाडीची पार्किंग केली तिकडे. चला इथं आपण आलो होतो इथं ना चिवडा वगैरे घेऊया थोडक्यात. थोडाफार चिवडा देखील घेऊ आपण इथं. चला तर काय आता आपण इथे चिवडा घेतलेला आहे. खावाला चिवडा घेतला आहे. तो पण विचारला होता तो नाही हा घेतला. त्यानंतर बघू अजून दुसरं काय इकडे बघा जिरा बटर आहे. चला आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे. थांबला घर तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न केला की आपली शेतावरची लावणी म्हणजेच कोकणातली लावणी. सो अशा प्रकारे आपला ब्लॉग होता जो त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न केला की आपली लावणी समाप्ती झाली आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर संध्याकाळच्या आलो घरी काय ब्लॉग वगैरे मी शूट केलं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गेलो होतो नेरळला गेलो होतो. तिकडे बुधवारचा बाजार होता आठवडी बाजार. सो तो देखील मी तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये कव्हर केला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो चला नक्कीच तुम्हाला देखील ही व्हिडिओ आपली आवडली असेल जर नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.